त्या 2-3 महिन्यात मला लाईफ काहीतरी एका वेगळ्याच डिरेक्शनमध्ये चाललंय असं वाटायला लागलं. म्हणजे मी आता आर्ट कॉलेज स्टुडंट आहे. मी त्याचं एकच उदाहरण देतो फक्त. मी आर्ट कॉलेज स्टुडंट आहे, अभिनव कला महाविद्यालयात होतो पहिल्या वर्षी. आणि आमचा ना डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर त्या दरम्यान दिवाळीनंतर खूप रिगरस डान्स प्रॅक्टिस चालायचा. 10 मिनिटाच्या सिक्वेन्ससाठी 5 तास रोज 2 महिने इतकं तो कोरिओग्राफर आमच्याकडनं काम करून घ्यायचा. पण तिथे जायच्या आधी आमच्या ज्या असाइनमेंट्स असायच्या, मग ब्रश कलर, ब्रशचा कंट्रोल, लाईनचा ग्रेस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या 2 महिने खरं तर गॅप पडली होती. म्हणजे मी असाइनमेंट्स कमी करत होतो, डान्स जास्त करत होतो. पण 2 महिन्यानंतर जेव्हा मी परत फायनल एक्झाम्ससाठी डान्सर म्हणून काहीतरी एक्सपिरियन्स करून परत आलो, तेव्हा माझा ब्रशवरचा कंट्रोल चांगला झाला होता. माझ्या लाईन्स जास्त ग्रेसफुल झाल्या होत्या. माझं अंडरस्टँडिंग कंपोजिशनचं जरा इम्प्रूव्ह झालं होतं. आणि इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम जेव्हा मला हे स्ट्रॉंगली रिअलाइज झालं. माझ्यासाठी ते मॅजिक होतं की अरे मी डान्स करून आलोय, माझ्या पेपरवरच्या लाईन्स का बदलत आहेत, मी डान्स करून आलोय, माझा ब्रशवरचा कंट्रोल का बदलतोय. म्हणजे वॉटर कलर हे जे मीडियम असतं ना, त्याला ब्रशचा खूप स्ट्रॉंग कंट्रोल लागतो. आणि मी आधी त्याला खूप घाबरायचो, कारण तुम्हाला ती ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी लागते, पाण्याचं प्रमाण मेंटेन करावं लागतं. आणि या सगळ्याला मी घाबरायचो की हे नाही जमत आहे मला. पण डान्स करून आल्यानंतर मी खूप बिनधास्त ते पेंटिंग्स करायला लागलो. आणि मला असं रिअलाइज झालं की अरे ही जादू आहे. आणि हे जर जुळतंय तर याचा अर्थ हे अख्खच्या अख्खं इंटरकनेक्टिव्हिटी मला सापडत जाणार आहे. आणि खरंच ती सापडत गेली. आणि ती अगदी जाऊन मला माझ्या लाईफपर्यंत सापडत गेली.